साल्टे गेले तरी चालतील पण रुतबा नाही उतरला पाहिजे भाई. आता काय नाही एकदम गोल आहे विषय मोठा पनवेलला लय मोठा गोल आहे. बाकी मजा दे आपली गोवा का ब्लॉग दिखते रहो फुल एंजॉय फुल मजा करते. मला काही बोलायची गरजच नाही. जे काय बोलायचं हा बोलला. आपण चाललो गोव्याला. तुम्हाला जे माहिती राडे तुमचा फक्त सपोर्ट असतो. बोलून दिला पाहिजे आपण. आम्ही चाललो गोव्याला आणि फोन आला आता गर्लफ्रेंडचा. 2 मिनिट थांबा. गर्लफ्रेंडचा फोन आला डायरेक्ट गर्लफ्रेंडचा. मित्रांनो ऍक्च्युली काय झालं माहितीये का. इग्नोर कोणाचा बॅकग्राऊंड जरा वाईस आहे ना ते इग्नोर करा. सीन काय आहे आम्ही बसमध्ये बसलो आणि पोहोचलो स्टेशनला. जसं पोहोचलो ट्रेन उभी होती म्हणून ब्लॉग बनवायला टाइम नाही भेटला तेव्हा. आता आम्ही पनवेलला जाण्यासाठी पनवेलच्या ट्रेनमध्ये बसलो. ह्याच्या गावात यार जानबुजून वाढतो आवाज. ठीक आहे इग्नोर करा. आता आपण मस्तपैकी ट्रेनमध्ये बसल्यावरती तुम्हाला मस्तपैकी आपली स्लिपिंगची अरेंजमेंट दाखवतो कशी पद्धतशीरवाली. पण तुम्हाला त्याच्या आधी मी सगळ्यात पहिला लुक दाखवतो. लुक आमच्या पोरांचा आहे ना लुक तुम्हाला दाखवलेला आहे अजून. आणि सगळ्यात सगळ्यांचे नावं सांगतो तुम्हाला मी. थांबा. हा सम्या आहे. सम्या हा पबजीचा ना किंग आहे. किंग म्हणजे काय माहितीये का सगळ्यात खालून केले दिसते ना म्हणून किंग आहे. किंग ऑफ द रिंग आहे. काय मग सम्या MS तेराचा आहे ना म्हणून जरा लँग्वेज मध्ये तुम्हाला कळेल तसं. आणि चाललेच गोव्याला सगळे. हे बघा हा जो आहे ना हा जरा टेकवाला माणूस आहे. तो सध्या बघ 2 मोबाईल घेऊन कंपॅरिझन चालू आता पण. आणि रमी भाई तुम कुछ बोलना चाहोगे क्या इसके बारे में. मतलब क्या कुछ बोलना चाहोगे. तो कुछ नहीं बोलेंगे. अभी जाके आएंगे या उधर जाएंगे तभी आपको बोलेंगे क्या है. अभी तो शुरुआत है. देखो आगे होता है क्या. आगे बढ़ो. स्वप्नीला आमचा एकदम खास मित्र आहे लहानपणी. तुम्हाला मी फोकस दाखवला होता पण तुमचा फोकस हलल म्हणून मी फोकस दाखवत नाही. बाकी हे आमचा महेश बॉय याला तर तुम्ही ओळखतात भाई. म्हणजे अशा कोणती ट्रिप नाही ज्या ट्रिप मध्ये हा माणूस नाही. अर्ध्या ट्रिप तर याच्यामुळे घडतायत. आणि चुम्मा रे चुम्मा निलेश द जुम्मा हा निलेश आहे आमचा. याला पण तुम्ही ओळखता. हे पण भरपूर ब्लॉग मध्ये आला भाई. आपला एकदम खास मित्र लहानपणीचा. मग निलेश हाऊ इज द जोश ब्रो. भाई जोश तर आहे पण भाई जोश तर आहे. आणि आमची ट्रेन आता अबे साले तभी मैं माफ करना. आज मला वाटत नाही व्हिडिओ बनवून देतील मला. हे नल्ली तरी यांच्याकडे ध्यान नका देऊ तुम्ही. पोरी बी पैसे कमा मित्रांनो. पोरी 1000 भेटतील तुम्हाला पण पैसा आहे तो पोरी असं नाही म्हणजे पोरी चांगल्या नसतात. पोरी चांगल्या असतात. अरे कहना क्या चाहते हो. हा सागर आहे भाई. हा म्हणजे किंग ऑफ द रिंग असतो ना हा किंग ऑफ द आउट ऑफ रिंग आहे. आउट ऑफ मध्ये पण आउट ऑफ आहे. बघा कसा गर्लफ्रेंड सोबत आता पण लागलाय. रात्रीचं व्हिडिओ कॉल चालू आहे भाई आहे ना. म्हणजे मी म्हणून सांगतो भाई पोरी बिरीच्या नादी लागू नका. बघा हँगओव्हर उतरला नाही अजून गुलाबी साडीचा. ट्रेन में बचत है. अरे दोस्तों लेकिन तुम लोग को ना एक सीन तो मैं बोलना ही भूल गया. हाँ एक सीन मी तुम्हाला सांगायचं विसरलो मित्रांनो. हा जो ब्लॉग असणार आहे ना हा ब्लॉग आपण म्हणजे आता रात्री किती वाजलेत. आता वाजलेत 1:32. ट्रेन आमची लेट आहे. आता ट्रेन येतच असेल म्हणजे 1-2 मिनिटामध्ये ट्रेन येईल. हा ब्लॉग असेल आज रात्रीपासून तर उद्या संध्याकाळपर्यंत. ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगायला विसरलेलो. आपण प्रॉपर डे बाय डे ब्लॉग करणार आहे. आपण गोवामध्ये प्रॉपर 5 दिवसासाठी आहे. 5 दिवसाचे 5 ब्लॉग होतील आणि हा प्रॉपर गोवा सिरीज असेल. त्यामुळे मी तसं मेन्शन करेल गोवा सिरीजमध्ये. आणि करू आपण म्हणजे पद्धतशीर व्हिडिओ वगैरे. बाकी तुम्हाला मी दाखवतो आता आपण स्टेशनला कसे उभे आहोत ते. बघा हे सगळे आहेत ना हे जितके पण तुम्हाला दिसतात ना हे सगळेचे सगळे आपलेच पोर आहेत रे. असं काही विषय नाही. म्हणजे चांगले बनायचं लोंग करतायत ना. नाही स्वप्नील पण तू चाललाय कुठे. चाललोय गोव्याला. हा मला वाटलं चेन्नई बहीण आहे हो. लग्नाला चाललोय कुठे नगरला ना. पण बोलून आलोय मी. मी काय बोलतो म्हणजे नगरला तर ट्रेन बिन जात नाही काय.
आणि ही ट्रेन म्हणजे ही तर ट्रेन पनवेलवरून गोव्याला चालले, तुम्ही असे कसे म्हणजे इकडे आले? मी पप्पांना बोललो की पप्पा आम्ही चाललोय, कार बुक केली आहे, कारने चाललोय आम्ही. हा तर मल्हार ड्रायव्हर आहे, हा आम्ही पोहोचू सकाळी 6 वाजता आणि तुम्हाला कॉल करतो, तिकडं सांगतो पोचल्यावर बिचल्यावर असं सांगितलंय मी घरी. बघू. आणि 3 दिवसाची सुट्टी काढली, इथं 5 दिवस आम्ही फिरणार आहे. झाला ब्लॉग संपला याच्यामध्ये. एप्लिकेशन बघताय गोव्याला जाण्यासाठी. घरी सांगितलं की माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि आम्ही गोव्याला चाललोय, नाही सॉरी नगरला चाललोय, माझ्या गावी चाललोय. विषय नाही, चला स्वप्न आहे, स्वप्नासाठी थोडंफार करावं लागतं, झुंजावं लागतं. आणि हा चुम्मा आयरन मॅन पप्पी, आयरन मॅन का दिल लेके घूम रहा है ये बंदा, आयरन का दिल है इसके पास. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री तुम्ही बघितलंच आपण कसे एकदम नारळवर पंढरपूर चालतो. आता आले सकाळ आणि जसं तुम्ही व्ह्यूज बघितलेच माझ्या ह्या क्लिपच्या आधीच्या क्लिपमध्ये, कसले सुंदर सुंदर क्लिप होते. हा कोकण मार्ग आहे ना, म्हणजे ह्याच्या आधी आहे ना खूप सारे गुफेच येत होते, पण आता ना भाई म्हणजे आता एकदम खतरनाकमध्ये व्ह्यूज यायला लागले. व्ह्यूज म्हणजे व्ह्यू आहे भाई, हाय भाई, म्हणजे मजा आहे भाई, मस्त एकदम. पण जंगल बिंगल एरिया आणि अचानक ते डोंगर बिंगर तुम्ही बघितलं ना भाई, चुम्मा आहे, म्हणजे इज्जत आहे भाई, इज्जत आहे भाई, त्यांचं काही सांगत नाही. बाकी कसं आहे लुक, माझा लुक थोडा बाहेर. मी काय बोलतो, आता आम्ही थिविम स्टेशनला आहे, पण मला एक सांगा, हे बघा हे भाई लोक बघा, हे गोव्याचे कुत्रे आहेत. हे गोव्याचे कुत्रे असे असतात काय रे भाई, हे गोव्याचे कुत्रे असे असतात. तर मला वाटलं कुत्रे पण कसे गोव्याचे, बापरे बाप, असे चड्ड्या पाण्यावरती असतील, 2-4 बिअरचे पॅक बिक मारत बसले असतील बोललो स्टेशनला. थिविमला उतरल्याच्या नंतरला इथे बाहेर टॅक्सीचं आहे स्टेशन टाईप थोडं. तिकडे कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला बुकिंग करावं लागते आणि कॅश पेमेंट वगैरे तिकडे UPI वगैरे चालत नाही. बाकी सगळीकडे UPI आहे, फक्त तिकडे जरा UPIचा प्रॉब्लेम आहे कॅशमध्ये. म्हणजे तुम्ही जर कधी येत आहे थिविमला उतरताय तर बाहेर तुम्हाला टॅक्सीची सोय भेटेल, तिकडे तुम्हाला कॅशमध्ये पेमेंट करावं लागेल. आणि ग्रुपवरती किती ग्रुप आहे, जास्त करून तर कसं जरा रूल्स वगैरे असल्यामुळे ना प्रत्येक गाडीमध्ये 4 किंवा 5 जण घेतात, तर त्या हिशोबाने तुमची गाडी वाढेल किंवा कमी होईल. आणि आता आम्ही थिविमवरून चाललोय, काय बीचचं नाव होतं रे ते, हां अंजुना बीचला चाललोय. अंजुना बीच इकडे पोस्ट ऑफिस आहे कुठेतरी, तिकडे कुठेतरी तो हॉटेल आहे, तर आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला मी शो करतो कसं काय तिकडचं. आणि बघू, चला पुढचं मी सांगतो तुम्हाला कसं काय. तर मित्रांनो आपण आता आलोय, तुम्हाला बोललो विला आहे का काय माहित नाही, फ्लॅट आहे ॲक्च्युली हा, 2 BHK टाईप थोडा. आता आम्ही आलोय, पोहोचलोय लोकेशनला. तुम्ही लोकेशन बघू शकता मागे कसं आहे, पद्धतशीरमध्ये एकदम मस्त आहे. म्हणजे लोकेशन आपल्याला आवडला, लोकेशन चांगलं आहे, फ्लॅट पण चांगला आहे. ही बघा, ही ना बाहेर बाल्कनी दिली हॉलमधून डायरेक्ट, आणि असे थोडे म्हणजे बंगलो टाईप घर, अशी विला टाईप घरं वगैरे आहेत रेंटवरती. आणि ही प्रॉपर बाल्कनी, प्रॉपर हा स्पेस जो आहे ना बाल्कनीचा आहे. आणि हा हॉल आहे, हा बघा, हा हॉल वगैरे, इथे सोफा वगैरे दिला आहे, इथे पण सोफा सेट टाईप दिलं आहे, खुर्ची, TV ती कोण बघणारे, TV सगळं कडन वगैरे. हा मेन डोर आहे. आणि इथे जर आपण थोडं पुढे आलो आहे मेन डोरमधून, असं आपण जेव्हा एंट्री करतो मेन डोरमधून, हा हॉल दिला आहे. आणि मस्त डिसेंट आहे, म्हणजे डिसेंट आहे. आणि हा फर्स्ट बेडरूम आहे. हे असे नग्न अवस्थेत झोपलेत आमचे. फ्रीज पण दिलं आहे लोकांनी, ते एक चांगली गोष्ट आहे. आणि हे कपाट ठीक आहे, हे कपाट वगैरे दिलंय. आणि हे कपडे आपलेच का दुसऱ्यांचे नाही, दुसऱ्यांचे म्हणजे आपल्याच पोरांचे आहेत ना. लगेच तुम्ही कपडे पण लावले, पेंटिंग ना मस्त दिलं ना पेंटिंग. मेन म्हणजे AC भाई, चुम्मा AC दिली, बॉडी बिल्डर. आणि हा पद्धतशीर मध्ये आहे ना, हे लोकांनी, हा भाई नशीब शावर दिलाय, बाप रे.
आणि आहे भाई स्पेशियस आहे, स्पेशियस आहे. टॉयलेट वगैरे हाईट पण मस्त दिली, स्पेशियस टॉयलेट आहे भाई. आवडलं आपल्याला टॉयलेट, मस्त दिलं. आणि हा सेकंड बेडरूम आहे. म्हणजे आहेत पोरं आमचे एकदम धामधूममध्ये झोपतील पद्धतशीर. सगळीकडे सेमच पेंटिंग दिले याच्या गावात. याच्या फॅन पण दिला, AC पण दिले. AC बंद आहे काय, चालू काय मरून जाऊन द्या. चला रिमोट बिमोट पण दिला आहे पद्धतशीर यांनी. आणि ही बाल्कनी कम किचन आहे भाई. हे जे आहे ना आपलं सिलेंडर आणि स्टोव जे पण काय बोलतात त्याला, काय बोलतात रे याला, शेगडी. ही जी शेगडी वगैरे आहे ना ह्याचे वेगळे चार्ज असतात. हे इन्क्लूड नाही आहे यांच्याकडं, ह्याचे वेगळे चार्ज आहेत. तर ती बोलली आम्हाला की तुम्ही हे यूज करू शकता, तुम्ही यूज करू शकता बोलली. मीठ पण दिले तिने. बाकीचे बघा हे मॅगी फिगी काय असेल ते बनवायला. हे भांडी बिंडी आहे का जेवायला? भांडी त्यांना फोन कर, त्यांना बोल प्लास्टिकची ताटं बिटं घेऊ ना पद्धतशीर. ग्लासांची तर गरज नाही. ग्लास वगैरे आहेत तरी पण चांगले, प्लास्टिकच ठेवू, प्लास्टिकच ठेवू, मला भरोसा नाही. आणि हा पद्धतशीर बघा असा व्ह्यू दिलाय. म्हणजे हा किचनच्या बाल्कनीतून पण मी पहिल्यांदा बघितलं भेंडी किचनमध्ये बाल्कनी. ठीक आहे, पण ठीक आहे, मस्त आहे, हवेशीर आहे. करू आपण आता विषय हळूहळू. आता आपण आलो इकडे. आता आमचे 2-3 मेंबर गेले सामान आणायला. आता इकडे येऊन खर्च जास्त नको व्हायला ना, म्हणून मॅगी बेगी आणि बाकीचे इतर साहित्य म्हणजे जेवण बनवता येईल आपल्याला अशा गोष्टी सांगितल्या यांना आणायला. कारण की कोण एवढं खर्च करेल, गरीब माणसं भाई आम्ही, खूप गरीब आहेत. आम्ही लोन बिन काढून आलो गोव्याला, एवढं गरीब आहे आम्ही, काय सांगू तुम्हाला, आम्ही खूप गरीब आहेत. पण ठीक आहे, असो विषय तो. आता ते गेले सगळं सामान आणायला, ते येतील सामान घेऊन. त्याच्यानंतरला आपण मग करू पुढचं काय असेल ते बनवून असतं की जेवण बिवण मॅगी बिगी काय असेल ते नाश्ता. बाकी मला माहिती आहे भरपूर लोक बोलत असतील की बाई मग काय प्यायचं काय आहे का नसेल. मग आपण पित नाही, आपले कुठलेही पोरं दारू बिरू पित नाही. मित्रांनो ह्या लोकांनी आहे ना मॅगी बिगी आणले पद्धतशीर आणि एकदम गपचूप मध्ये. काय चाललंय काय, हे बघा 2 शेफ आमचे सुप्रसिद्ध शेफ आहेत. हा ताज हॉटेलमध्ये शेफ होता आणि हा ऑबेरॉय हॉटेलमध्ये शेफ होता. हे 2 खूप मोठे शेफ. मित्रांनो तुम्ही जसं बघितलं आपण स्विमिंग पूलमध्ये मजा मारली सगळ्यांनी पद्धतशीर. आता आम्ही सगळे बघा एकदम प्रोफेशनली लुकमध्ये सगळे आले बाहेर. सगळे म्हणजे आले आता 4-5 जण, अजून 1-2 जण वरती लॉक लावून येतात रूमला. हे आमचं हॉटेल आहे, सगळ्यात टॉपचा फ्लोअर आमचा आहे. आता आम्ही ह्या लोकल बीचला चाललो आहे ना, बीचचं नाव काय, अंजुना बीचला चाललो आहे आम्ही. खूप मोठा बीच आहे आणि मी पण ऐकलं मस्त बीच आहे. सगळ्यांनी ना केस विस फुल प्रॉपर कटिंग बिटिंग करून आले. हा विचार करून की मस्त आहे ना पब्लिक. तसं आहे इथं केस पण सेट नाही होत आणि मुली पण सेट नाही होते. तेच इथं बघू आपण करू. छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए, हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को चला ठीक आहे, आपण जाऊ अंजुना बीचला आणि तुम्हाला मी दाखवतो. बघा ना भाई, तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो आपण आता म्हणजे तुम्ही बघितलं मी जसं तुम्हाला दाखवलं प्रॉपर थांबलेलो इकडे आणि मस्त बीच आहे. म्हणजे व्ह्यू खूप भारी होता जसं मी तुम्हाला दाखवला. पण आम्हाला ॲक्च्युली काय झालं, लेट झाला. त्या लेट झाल्यामुळे काय झालं ना की खूप लवकर अंधार झाला आणि पाऊस आला येईल असं थोडंसं वातावरण झालं. त्यामुळे आम्ही ना आता निघतो इथून पद्धतशीरपणे प्रॉपर. आणि आमचे जे बाकीचे मेंबर आहेत ना ते प्रॉपर पद्धतशीरपणे गेलेत आधीच निघून. आम्ही मागेत, हा आणि मी, आम्ही दोघे पण आता चाललो आहे. आणि पॅन्ट थोडीशी खराब झाली, जास्त नाही, ते पाण्यामध्ये गेलं तर खराब होणारच आहे, त्याच्यामध्ये काय नवीन गोष्ट नाही आहे तशी. बट भाई मजा आया. You said never